श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जिल्हा परिषदेचे पदाधिकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न। माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील वलवाडी येथे काढण्यात आली मिरवणूक। डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन आणि माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढून साजरी करण्यात आली माता रमाई जयंती। आता बातमीपत्र विस्ताराने। जिल्हा परिषदेचे पदाधिकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे शुक्रवारी मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले। जिल्हा परिषदेचे पदाधिकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे शुक्रवारी मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलन, ध्वजारोहण व पथसंचलनाचा शुभारंभ करण्यात आला। 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत शुक्रवारी सकाळी 100 मीटर व 200 मीटर धावणे, रस्सीखेच, गोळाफेक, लांब उडी, थाळीफेक, लिंबू चमचा, भालाफेक या स्पर्धा पुरुष व महिला गटांसाठी घेण्यात आल्या। तर दुपारच्या सत्रात कॅरम, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कबड्डी, रायफल शूटिंग, टेबल टेनिस, खो खो, चालणे या स्पर्धा झाल्या। त्यानंतर शेला पागोटे, मनोरंजन, हास्य विनोद कार्यक्रम तसेच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले। तर दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेपासून विविध स्पर्धांना सुरुवात होईल। यामध्ये खो खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल तसेच जलतरण स्पर्धा पुरुष आणि महिला गटात होतील। दिनांक 10 रोजी कबड्डी, खो खो, क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धेचे अंतिम सामने होणार आहेत। दुपारी 2 ते 5 या दरम्यान विविध क्रीडा प्रकारात पारितोषिक मिळवणाऱ्या खेळाडू आणि संघांना तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण केले जाणार आहे। यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण सभापती संजीवनी सिसोदे, शिक्षण व आरोग्य सभापती महावीर सिंग रावल, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, महिला बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतराव बधाने आदी उपस्थित होते। क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये खरं म्हणजे आपला क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा या वर्षानुवर्ष दरवर्षी आपण घेत असतो, पण त्याची रंगत आणि त्याच्याबद्दल असणारं आकर्षण हे वर्षानुवर्ष वाढत आहे आणि त्याचाच भाग म्हणून आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार या वर्षात पण त्याच्यात काही नाविन्यपूर्ण उपक्रम आपण घेत आहोत। यामध्ये यावर्षी आपण शेला पागोटे जे त्याला पुष्पाळ म्हणतो, ते आपण 4 तालुके आणि मुख्यालय असे 5 ठिकाणाहून आपण त्याचं संकलन केलेलं आहे। त्याचं पण वाचन यावर्षी होणार आहे। त्याचबरोबर दुसरं असं आहे की दरवर्षी फक्त आपण अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी यांचा हा कार्यक्रम होत असतो, विद्यार्थ्यांचा सहभाग नसतो। तर यावर्षी आपण प्रत्येक तालुक्यातले 20 विद्यार्थ्यांना पण आपल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग करून घेतलेला आहे। तर त्यांचं पण या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये यावर्षाच्या त्यात सुरुवात होत आहे। त्याचबरोबर आपण हा कार्यक्रम फक्त दरवर्षी असं होतं की जे खेळाडू असतात ते दरवर्षी तेच भाग घेत असतात, पण जे कर्मचारी खेळा प्रकारामध्ये भाग घेऊ शकत नाही किंवा त्यांची इच्छा नसते अशा लोकांसाठी पण आपण एक मनोरंजनात्मक आणि एक हास्यविनोदासाठी जे स्टॉल आपण इथं या प्रांगणामध्ये उभारलेले आहेत, त्याचं नेतृत्व या सुजाता बोरसे मॅडम करता आहेत। तर अशा या 3-4 प्रकारचा याच्यात या चालू वर्ष याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। दुसरं अजून असं होतं की आपल्या या स्पर्धांमध्ये याच्यात अजून रंगत वाढवण्यासाठी आपण यावर्षी जे कपडे पण होते त्याचे पण काही कलर कॉम्बिनेशन चेंज केलं आहे। तर म्हणजे याच्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सहभाग आहे, ॲक्टिव्ह सहभाग आहे। तर अशा या रंगतदार सोहळ्याचं उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहात आणि याबद्दल मी सगळ्यांचं स्वागत करतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना शिंदे गटातर्फे धुळे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या 1 दिवस आधी शिवसेना शिंदे गटातर्फे धुळे शहरातील क्युमाइन क्लब येथे शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदान शिबिरात सुमारे 600 दात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले। रक्तदान शिबिराचे उद्घाटन राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले। शिबिरात सुमारे 600 रक्तदात्यांनी रक्तदान केल्यामुळे मंत्री भुसे यांनी सतीश माले यांचे कौतुक केले। यावेळी मंत्री दादा भुसे, आमदार मंजुळा गावित, तुळशीराम गावित, महानगर प्रमुख संजय गुजराती, माजी महापौर कल्पना महाले, प्रसाद डोमसे, विशाल देसले, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, राजू चौधरी, सुनील चौधरी, आशिष चौधरी, पंकज चौधरी, प्रसाद महाले, मोहन वाघ, शैलेश चौधरी,
धीरज मोकळे, सूर्यकांत माले आदी उपस्थित होते. सर्वसामान्यांचा नेता, महाराष्ट्राला एक क्रमांकाचं राज्य बनवण्याच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणारे, समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन मार्गक्रमण करणारे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं उद्या वाढदिवस आहे. आणि त्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख माननीय सतीश तात्या महाले आणि त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी यांच्या विद्यमाने आज महारक्तदान शिबिर आपल्या धुळ्यामध्ये संपन्न होत आहे. साधारणतः आत्ताच्या घडीलाच 600पेक्षा जास्त रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान संपन्न केलेलं आहे. हा आकडा 1500च्या पुढे त्या ठिकाणी जाणार आहे. आणि म्हणून मला वाटतं स्तुत्य उपक्रम, समाज उपयोगी उपक्रम, आपल्याला सर्वांना माहिती आहे रक्तदान म्हणजे एक प्रकारचं जीवनदान आहे. आणि हा पुण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सतीश तात्या महाले धुळे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून संपन्न झाला होतो आहे. त्याला मी हार्दिक शुभेच्छा देण्याच्यासाठी या ठिकाणी आलो. सर्व रक्तदात्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि मला वाटतं की जो उदंड प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे, निश्चितपणे मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं कार्य आणि धुळे जिल्हा शिवसेनेने केलेलं कार्य याच्या ह्या प्रतिक्रिया आहेत असं म्हटलं तर काय वापरलं. माता रमाई यांच्या 126व्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील वरवाडी येथील राजमाता रमाई महिला मंचतर्फे शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यात महिलांचा सहभाग जास्त होता. माता रमाई यांच्या 126व्या जयंतीनिमित्त देवपुरातील माता रमाईच्या लेखी सामाजिक संघटनेच्या वतीने गुरुवारी सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुतळा आग्रा रोड कराचीवाला खुंट पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. तेथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. शोभायात्रेत महिलांनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिलाध्यक्षा नयना दामोदर, मंगला मोरे, चंदा साळवे, अरुणा मोरे, सरोज कदम, सुनीता शिरसाट, संघमित्रा तायडे, अंजना चव्हाण, अनिता सोनवणे, कल्पना सामुद्रे, सुलक्षणा वाघ, सरला निकम, वैशाली पारधी, वर्षा गायकवाड, पूजा मोहिते, पल्लवी मगरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सपना शिरसाट, सविता नागमल, नयना खैरनार, माया पान पाटील, तेजश्री मोरे, शीतल गांगुर्डे, नीता गांगुर्डे, सोनी थोटे, शीतल बांबरे आदींनी केले होते. यास शंकर खरात, सागर मोहिते, समाधान पैसाने, रोहित खंडारे यांचे विशेष सहकार्य लाभले. सपोर्ट केलेला आहे. मी संपूर्ण धुळेकर माझ्या प्रभागाचा वलवाडी परिसरात मी आभार मानेन. आणि खास म्हणजे या महिलांच्या लेखीसाठी राजवाडा प्रतिष्ठान आणि नवगुरू मित्रमंडळ यांच्याकडून जेवणाची व्यवस्था केलेली असते. आणि मग वलवाडीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ साजरा केले जाते. मी त्यांचा देखील आभार मानते. आणि आपण सगळ्यांनी रमाई जयंतीला दरवर्षी असाच प्रतिसाद द्यावा असं मी आपलं विनंती करेल, आव्हान करेल. आणि थांबते. धन्यवाद. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील महात्मा ज्योतिराव फुले सभागृहात डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील महात्मा ज्योतिराव फुले सभागृहात
शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीतलकुमार तंवर यांनी केले. त्यात त्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची माहिती दिली. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र गुजराती यांनी सेंद्रिय शेतीमधील पशुधनाचे महत्त्व पटवून दिले. अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कुर्बान तडवी, पुष्पा कुमार रावल, मालपूरचे सरपंच मच्छिंद्र शिंदे, विभागीय अधिकारी बापू गावी, तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर, उपसंचालक विजयकुमार बोरसे आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन पर्यवेक्षक DB भोई यांनी केले. डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन महाराष्ट्र शासनाने 2023-24 मध्ये सुरू केलेले आहे आणि जैविक शेतीकडे शेतकऱ्यांनी का वळावं याचा मागचा उद्देश असा आहे की आपण जे मागील 25 ते 30 वर्षापासून केमिकल शेतीमध्ये पुढे चाललो आहे आणि त्याचे जे साईड इफेक्ट आहे वेगवेगळे दुर्धर आजार या ठिकाणी निर्माण होत आहेत ते कमी करण्यासाठी आपण सेंद्रिय शेतीकडे जैविक शेतीकडे वळावं जेणेकरून आपली शेती आपली जी माती आहे ती नापीक झालेली तिची सुधारणा होईल. त्याचबरोबर जे जैविक पद्धतीने जी शेती होईल त्या शेतीमधून जेही शेती माल तयार होईल तो चांगल्या उच्च प्रतीचा तयार होईल आणि तो जो ग्राहक आहे त्या ग्राहकाला चांगलं शुद्ध असं शेतीमधील अन्नधान्य तेलबिया वेगवेगळे पदार्थ शेतीमधून जे तयार होतात हे सगळे त्याला चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे मिळावे हा सरकारचा उद्देश आहे. आणि या ठिकाणी आज जो प्रशिक्षण कार्यक्रम झाला त्या ठिकाणी मालपूर गावातील आणि परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते. मी सर्व शेतकरी बांधवांना धन्यवाद देतो आणि कृषी विभाग आपल्या सोबत सदैव साथ राहील याची मी ग्वाही देतो. माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त देवपुरातील माता रमाईच्या लेखी सामाजिक संघटनेतर्फे शहरातून मिरवणूक काढून माता रमाई जयंती साजरी करण्यात आली. राजमाता रमाई यांच्या 126व्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील वलवाडी येथील राजमाता रमाई महिला मंच तर्फे शहरातून मिरवणूक काढण्यात आली. गेल्या 7 वर्षापासून राजमाता रमाई महिला मंच तर्फे माता रमाई यांची जयंती साजरी केली जात आहे. या मिरवणुकीत गौतम नगर, इंदिरा नगर, दैठणकर नगर, वलवाडी, भोकर, जैतोपा नगर, सर्व कॉलनी परिसर, मिलिंद सोसायटी, नकाने व धुळे शहरातील रमाईच्या लेकी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रसंगी माजी महापौर जयश्री आईरराव, मायादेवी परदेशी, वंदना भांबरे, अल्फा अग्रवाल, वैशाली सिरसाट आदी उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येतो आहे. सर्व रमाईच्या लेकी यांनी कार्यक्रम यशस्वी करून असा मोठ्या प्रमाणात दाखवला आणि या कार्यक्रमाला माननीय ढोके साहेब आपले धनंजय पाटील यांच्या हाताने क्रिकेट टीमच्या जेवढे काही बक्षीस होते त्या बक्षीस समारंभामध्ये बक्षीस समारंभ त्यांच्या हातचे करण्यात आले. जय भीम, जय बुद्ध. सावित्रीबाई फुले तर मोठा पूल व आग्रा रोड आणि कराचीवाला कूट आणि आपल्या तारबंदीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे विसर्जन होईल. जय भीम, जय बुद्ध. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न. माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील वलवाडी येथे काढण्यात आली मिरवणूक. डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन. आणि माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढून साजरी करण्यात आली माता रमाई जयंती. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.